अकोले विधानसभा मतदारसंघात शहर परिसरात अनेक विकास कामे जोरदार सुरू आहेत। तसेच तालुक्यात देखील अनेक कामे सुरू आहेत। या कामांमध्ये घाईमुळे कामाचा दर्जा, गुणवत्ता न तपासता कामे पूर्ण केली जात आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अकोले विधानसभा मतदारसंघात दौरा आहे। त्यामुळे शहर परिसरात कासवाच्या गतीने चालणारी कामे रात्रंदिवस करून पूर्ण केली जात आहेत। त्याची गुणवत्ता मात्र न तपासता ही कामे दादांचा दौरा असल्यामुळे झपाट्याने सुरू आहेत, अशी जनसामान्यांमध्ये चर्चा सुरू आहे। होणारी कामे बरोबर किंवा चूक ठरवा, हा रिपोर्ट बघून। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा खाली पडला। विशेष म्हणजे ह्या पुतळ्याच्या अनावरणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अनावरण झालं होतं। कुठेतरी निवडणूक समोर आहे या अनुषंगाने घाईत पुतळ्याचं अनावरण झालंय असं बोललं गेलं आणि हा पुतळा हवेच्या दाबाने पडला। विरोधक असतील, सत्ताधारी असेल, यांच्यामध्ये राजकारण पेटलं आणि प्रचंड चिखलफेक देखील झाली। अनेक लोकांचं असं म्हणणं झालं की हा जो पुतळा जो आहे, या पुतळा घाईत तयार केला गेला। वेळ असतो प्रत्येक गोष्टीला निर्मितीसाठी, एक कालावधी असतो, एक प्रक्रिया असते आणि ती कुठेतरी घाईत प्रक्रिया झाल्यामुळे ही गोष्ट घडून गेली। आज आपण उभे आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या या बस स्थानकावरती आहोत। अकोले बस स्थानकाचं काम असेल किंवा अकोले बाजारतळ असेल किंवा शहरातले काही वेगवेगळे कामे असतील, गटारे असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कामं तालुक्यात आज सुरू आहे। अतिशय कासवाच्या गतीने हे कामं सुरू होते, अतिशय कासवाच्या गतीने, अगदी वर्षभरापासून एकदम सावकाश रीतीने सुरू आहे कामं। पण अचानक एकदम सोसाट्याचा वारा जसा येतो त्या सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे हे कामं इतके जोरदारपणे सुरू झाली, एकदम फास्ट, रात्रंदिवस हे कामं सुरू आहे। आणि ह्या कामाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत आहे आणि त्या व्हिडिओच्या बरोबर एक संगीत देखील लागतंय। कार्यसम्राट आमदार किरण लहामटे यांनी केलेल्या विकास निधीच्या माध्यमातून हे कामं होतात, झपाट्याने कामं सुरू आहेत। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा आहे, त्या अनुषंगाने कुठेतरी इतके जोरदारपणे कामं सुरू आहे। परंतु या कामाचा दर्जा योग्य आहे किंवा अयोग्य आहे हा देखील तपासला जात नाही आहे। सर्वात महत्त्वाची परिस्थिती आपण स्टँड बघू शकताय, आजही पण काम सुरू आहे। या साईडलाही समोर काम सुरू आहे। बाजारतळाची देखील तीच परिस्थिती आहे, जोरदारपणे रात्रंदिवस काम सुरू आहे। कुठल्याही प्रकारे ज्या ठेकेदारांनी, ज्या वर्करला, ज्या कामगारांना कामं दिलेली आहे त्यांना एकच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्ही रात्रीचा दिवस करा किंवा कसंही करा, पण कामं हे पूर्ण झाले पाहिजे, वेळेत झाले पाहिजे। पण त्या संदर्भात असणारे पेंटर असतील, त्या संदर्भात असणारे गवंडी असतील, फरची बसवणारे लेबर असतील, या सर्वांकडून कामं घाईने करून घेत आहे। परंतु ह्या कामाची गुणवत्ता चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे तपासलं मात्र जात नाही। याला जबाबदार कोण आहे हे जनता ठरवेल। कारण मीडियाच्या माध्यमातून, तसेच मीडिया असेल किंवा विरोधक असतील या तालुक्यात, यावरती कुणीही आज बोलायला तयार नाही। फक्त हा विषय आम्ही मांडतोय की हे जे कामं आहे हे चुकीचे आहे की बरोबर आहे ही जनता ठरवेल। तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी, PWDचे अधिकारी ठरवतील हे योग्य आहे की किंवा अयोग्य आहे। आज कामं पूर्ण होऊन जातील, उद्घाटन सोहळा होईल, परंतु त्या कामाचा दर्जा, गुणवत्ता किती दिवस चालेल या सर्व गोष्टी, कारण कोट्यवधी रुपयाचा निधी हा योग्य मार्गी लागला पाहिजे आणि ते काम दर्जेदार होणं गरजेचं आहे। जनता ठरवेल की कामं योग्य आहे किंवा अयोग्य आहे। हा स्पेशल रिपोर्ट आज आम्ही जनप्रधानच्या माध्यमातून विशेष रिपोर्ट हा
प्रसारित करत आहोत. जनता ठरवेल की योग्य किंवा अयोग्य, परंतु एकच विषय समोर येत आहे. राजकीय नेत्याचा दौरा जर असेल आणि या दौऱ्याच्या माध्यमातून जर अशा प्रकारे घाई होऊन कामात जर कुचराई जर होत असेल किंवा काम घाईमध्ये ते योग्य होते किंवा अयोग्य होते हे न तपासता काम जर होत असतील तर हे बरोबर आहे की चूक आहे हे सर्वसामान्य जनता ठरवेल. सचिन खरासह शशिकांत सरोदे, जनप्रधान न्यूज, अकोले. आता आपण आहोत अकोले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अकोले बाजारतळ या ठिकाणी. बघू शकताय आपण अकोले बाजारतळ परिसर आहे. अनेक दिवसांपासून या बाजारतळाचं सुशोभीकरण होणं गरजेचं होतं आणि निधी आला. आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून निधी देखील आलेला आहे आणि सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे. आपण बघू शकताय की हा माझ्या पाठीमागे हा शामियान्यासाठी जे पोल आहे इथं शामियाना उभारला जाणार आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार आहे. त्यांच्या ह्या सभेसाठी या ठिकाणी हा शामियाना उभा केला जात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय ही माती मुरुम आणि याच्यावरती कॉन्क्रीट केलं जाते. सिमेंट कॉन्क्रीट केल्यानंतर याच्यावरती लगेचच हा शामियाना उभा करण्यात येणार आहे आणि याला एक कालावधी असतो. प्रत्येक गोष्ट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी एक कालावधी असतो. ते सेट होण्यासाठी विशिष्ट कालावधी असतो. त्याला पाणी दिलं जातं. 21 दिवसाच्या कालावधीमध्ये सगळ्या गोष्टी सेट केल्या जातात. परंतु अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा दौरा असल्या कारणाने अतिशय घाईत हे कामं उरकली जात आहे. मग त्याबरोबर पेंटिंगचे कामं असू द्या किंवा बाकी परिसरातील इतर गटारीचे कामं असू द्या. त्याचबरोबर आपण या ठिकाणी कॉन्क्रीट टाकताना बघू शकताय की कॉन्क्रीट टाकायचं काम सुरू आहे आणि हे काम रात्रंदिवस सुरू आहे. अगदी दर्जा योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे आमच्या चॅनलचे प्रेक्षक ठरवतील की योग्य आहे किंवा अयोग्य आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही प्रश्न करतोय की हे घाईत काम तुम्ही करताय, यामागे उद्या भविष्यामध्ये असणारे तोटे फायदे या सर्व गोष्टींचा सामोरे सर्वसामान्य जनतेला जावे लागेल. सचिन खरासह शशिकांत सरोदे, जनप्रधान न्यूज, अकोले.